या ठिकाणी आम्ही काल 20 तारखेला मतदान सुरू असताना सकाळी 8:15 आम्ही धर्मापूरला गेलोत। त्या ठिकाणचे सर्व CCTVचे कॅमेऱ्याचे वायर काढलेले होते। त्या ठिकाणी आम्ही मग मला सकाळी 7 पासून लोकांचे फोन झाले की आम्हाला मतदान केंद्रावर येऊ दे नाही गेलेत। 7:30ला 7:45ला येऊ दे नाही गेलेत म्हणून मी मागासवर्गीय दलित समाज सगळे कार्यकर्त्याचे फोन आले म्हणून मी गेलो तिथं। तर तिथं काही नाही, फक्त CCTV कॅमेरा नाही, काही नाही, सगळे वायर काढलेले आणि मग गोंधळ। एकच माणूस मताच्या प्रक्रियेतली त्यांची तयारी, फक्त येईल त्या माणसाला जे आलते त्यांना सांगितलं फक्त यायचं, शाई लावायची आणि जायचं असं असल्यामुळे तिथंही झालं। तिथून आम्ही परळीला गेलो। परळीला त्या ठिकाणी अक्काच्या तिथं गोंधळ झाला म्हणून जलालपूरला महिलांना फक्त सांगितलं शाई लावा, बटन आम्ही दाबू। पुन्हा आम्ही तसं तिथून बँक कॉलनीत गेलो। बँक कॉलनीमध्ये गेलं असताना तुम्ही पाहिलं एकच माणूस वोटिंग करत होता। त्या ठिकाणी माधव जाधव यांना जाणीवपूर्वक मारहाण करण्यात आली। माझ्या बॉडीगार्डला त्या ठिकाणी धक्काबुक्की करण्यात आली। आम्ही त्या ठिकाणून पुढं आलो। तर मग ज्या एरियात परळीमध्ये आणि इतर सगळं जे कोर्टानं जे 122 अतिसंवेदनशील मतदारसंघ सांगितलेत, बूथ सांगितलेत, त्या बूथवर सर्रास असं बोगस वोटिंग, एकच माणूस वोटिंग करायली सिस्टम त्या ठिकाणी त्यांनी राबवली। मग ती राबवली म्हणून आम्ही थोडं वरच्या भागात आलो। तर ते वरच्या भागामध्ये जिथं मला चांगला भाग आहे, जिथं चांगली वोटिंग होईल, त्या ठिकाणी त्यांनी मशीन फोडण्यासाठी परळीचेच गुंड आले आणि दोन तीन मतदारसंघ केंद्रावर मशीनच्या बूथवरच गोंधळ घातला। मशीन फोडायचा म्हणजे फोडायचा प्रयत्न केला। ही सगळं त्या म्हणजे पालकमंत्र्याच्याच सर्व गुंडाचं, धनंजय मुंडे साहेबाच्याच गुंडाचं सगळ्याचं काम आहे। मग या ठिकाणी ही अशांतता एवढी झाली की लोक सर्व भयभीत झालेत। ही गुंडशाही, दडपशाही, भयभीत, कायदा राहिला नाही, सर्व पोलीस प्रशासन त्यांच्यासोबत। आणि तेवढं करून मशीन फोडली म्हणून माझ्याच मुलावर, माझ्याच पुतण्यावर गुन्हा नोंद करून आज 8 मुलं आमचेच अटक केलेत। त्यांच्यावर गुन्हा नोंद केला की तुम्ही मशीन फोडली म्हणून, म्हणजे मशीन फोडणारे ह्यांचेच गुंड, आणि आमच्यावर आरोप केला की तुम्हीच मशीन फोडली, म्हणजे आमच्या पुतण्यानं फोडली। ती अशा पद्धतीचं एक धमका हिचं गुंडशाहीचं वातावरण, ही जे अतिरेक झाला या परळी मतदारसंघात, या ठिकाणी लोकशाही मार्गानं एकही म्हणजे कुठलीही निवडणूक झाली नाही। या ठिकाणी आमची सर्वांची नम्र विनंती आहे किंवा ही या जे 122 अतिसंवेदनशील बूथ म्हणून जे घोषित केलेत त्याचं फेर मतदान घेण्यात यावं अशी आमची मागणी। या संदर्भात ही मागणी केवळ पत्रकार परिषदेमधून तुम्ही करताय की ती घटना घडल्यानंतर आपण कुणाकडे एजन्सीकडे म्हणजे निवडणूक आयोगाकडे? आता निवडणूक आयोगाने आता 11 वाजता बोलवलं होतं। 11 वाजता त्याला गेलो। रितसर NCP महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आमचं अपील दाखल केलं, ती ऑब्झर्व्हर साहेबाकडे दिलं, निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडे दिलं, पुन्हा आमचाही अर्ज दिला। 122 अतिसंवेदनशीलवर कुठलंही कोर्टाची अंमलबजावणी न, हायकोर्टची अंमलबजावणी न करता त्याची पूर्ण पायमल्ली केली। आणि मग तिथं कुठलाही मतदान जसं पहिलं झालं तर लोकसभेला त्याच पद्धतीने यावेळेस मतदान केलेलं आहे, उलट त्याच्यापेक्षा जास्त अतिरेक केला यावेळेस असं आमचं म्हणणं आहे। तर ते आम्ही आता निवडणूक आयोगाला दिलं, ऑब्झर्व्हर साहेबाला दिलं, आम्ही सगळं लिखित स्वरूपात देऊन परळी तालुक्यातलं परळी तालुका आणि शहर हे फेर मतदान करण्यात यावं अशी आम्ही मागणी केली। धनंजय मुंडे यांनी आपल्यावरतीच आरोप केला होता ही घटना घडल्यानंतर की घाटनांदूर असेल, चोतीवाडी, मुरबी अथवा तिकडे सेलूआंबा असेल, या ठिकाणी तुमचे पुतणे अथवा तुमचे नातेवाईक यांनीच येऊन हा सगळा गोंधळ घातला असं त्यांनी आरोप केला होता। तसं चोराच्या उलट्या बॉम्बा म्हणल्यासारखं काम झालं, सगळं साम्राज्य त्यांचं साहेब। आम्ही कोण आहेत? आम्ही सामान्य माणसं आहेत। साम्राज्य पूर्ण आज परळी मतदारसंघावर संपूर्ण गुंडाचं साम्राज्य म्हणजे धनंजय मुंडेचंच साम्राज्य साहेब। पोलीस प्रशासन त्यांच्यासोबत आहे, महसूल प्रशासन त्यांच्यासोबत आहे, सगळे गुंड त्यांच्यासोबत आहे, सगळे त्यांचे। तुम्ही बघा अरे रवी कशी ती लोक थर्र भरलेल्यासारखं, म्हणजे एवढं अराजकता ह्याच्या आधी कवाच झाली नव्हती। म्हणजे एवढी अराजकता केल्यामुळं आज सर्वसामान्य माणूस त्या मतदारसंघातला भयभीत झालेला आहे। पण धनंजय मुंडे असं म्हणाले की दहशत तुम्ही माजवताय असं तुम्ही आरोप करताय आणि तुमच्याच लोकांनी त्या ठिकाणी अराजकता माजवली का? कुणी केली अराजकता साहेब? आमचा पुतण्यात जर तुम्हाला कुठं पुलिंग फक्त नुसतं गेटमध्ये गेला असेल तर म्हणेल ते आम्ही पनिशमेंट घेऊ। साधा मुलगा आमचा गेटमध्ये सुद्धा कुठं एक मतदान केंद्रावर कुठला त्याचं मतदान नव्हतं, घाटनांदूरला नाही, सिलोआंब्याला नाही, मुरंबीला नाही, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जायचा प्रश्नच नाही ना। तो केंद्र त्या दूर राहिलं, त्या गेटच्या आत सुद्धा तो तिथं गेला नाही साहेब, आणि त्याचं नाव घेऊन तुम्ही आमच्यावर पोलीस केस करता। ही आता सर्रास अन्याय आहे। सत्तेचा वापर करून या ठिकाणी
सर्वसामान्य माणसाला उद्ध्वस्त करण्याचं काम करतात. या सर्व घटनाक्रम जे आहे, हा जो सगळा घटनाक्रम आहे, तर याची सुरुवात जाधव साहेबांना जी मारहाण झाली तिथून झाली, परंतु त्या प्रकरणात अद्याप त्यांनी तक्रार वगैरे दिली नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे. काय नेमकं आहे? नाही, तक्रार दाखल करायला ते तक्रार दाखल करायचं तर माझा जाधव सांगतो तुम्हाला. त्यांना विचारा आपण. हा. 40 जणांवर देखील गुन्हे दाखल अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात. अहो, किती नाव फक्त काय करतात ते माणसांना भयभीत करण्यासाठी ही 8 आणि पुन्हा इतर 40 म्हणायचं आणि दिसेल त्याला उचलायचं, दिसेल त्याला जसं बळाचा वापर करता येतो, जसा पोलीसचा वापर करता येईल, जे जरा थोडा कोणी छाती काढून आला की लगेच गालामध्ये आला, म्हणजे आमच्या भोवताली माणूसच नाही आला पाहिजे याची पूर्ण खबरदारी घेण्याचं कामही करतात. पोलिसावर पण संशय आहे का आपला? पोलीस प्रशासन त्यांचंच आहे. पोलीस पालकमंत्री तेच आहेत, आता आमदार तीच आहेत, मंत्री तीच आहेत, पालकमंत्री तीच असल्यामुळे सगळं पोलीस प्रशासन आता पालकच आहेत जिल्ह्याचे, त्याच्यामुळे पोलीस त्यांचंच, महसूल त्यांचंच, सगळा कारभार त्यांचा सुरू सध्या. एक कलमी 1 महिनाभरापूर्वी तुमच्यासोबत अनेक लोक दिसले ज्यावेळेस तुम्ही आंदोलनं केली, मात्र आता निवडणूक होईपर्यंत हे सगळे लोक सोबत दिसत नाहीत. काय कारण आहे? वरचीवर त्यांनी त्यांच्या भीतीनं माणसं पांगाले ना साहेब. त्यांची भीती काय साधी आहे का? पालकमंत्र्याचा भीती आजच्या पद्धतीच्या ह्या गुंडगिरीशाहीमध्ये बिहार सुद्धा लाजायले साहेब सध्या. आता बिहारच्या पुढे गेली साहेब गुंडगिरी, दहशत गुंडगिरी पुढे गेली बिहारच्या. इथला कोणता उद्योग चालणार सांगा तुम्ही? एवढं तुमच्यावर हे झालं, अत्याचार झाला, बजरंग सोनवणे दिसले नाही आतापर्यंत पिक्चरमध्ये. नाही, बजरंग बाप्पा आहेत ना, बजरंग बाप्पा सोनवणे माझ्या सगळ्या प्रचारात आहेत, ते प्रामाणिक आहेत, त्यांच्यासोबत ती माझ्यासोबत प्रामाणिकपणा आहेत. आता काल जी निवडणूक झाली, मतदान झालं, त्या मतदान प्रक्रियेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी आम्ही पाहिलं की तुम्ही एकटे फिरत होता, कार्यकर्ते देखील आपल्यासोबत होते, मात्र बाप्पा कुठे दिसले नाही. नाही, बाप्पा जिल्ह्याचे खासदार असल्यामुळे 6 मतदारसंघ आहेत, सगळीकडे फिरण्यामुळे त्यांचा वेळ गेला. मतदानाला या प्रकारानंतर त्यांनी परळीत आणि अंबाजोगाई दोन्हीकडे येणं अपेक्षित होतं, ते दिसले नाही म्हणून हा प्रश्न हा जो विचारला. प्रश्न आहे तो. नाही, ते माझ्यासोबत प्रामाणिकपणा आहेत, त्यांच्यावर माझा 100% विश्वास आहे. एवढा प्रकार होऊन सुद्धा राजाभाऊ पड किंवा सुधामय गुट्टे यांनी कुठं निषेध व्यक्त करताना दिसले नाही. नाही, सुद्धा ते माझ्या खांद्याला खांदा लावून होत्या. जलालपूरमध्ये ज्या महिलाला जिथं बूथवर मतदान होऊ नाही गेलं, त्या ठिकाणी आम्ही माझ्यासोबतच आहेत ताई, तुम्ही बघा ना, बाजूलाच आहेत ना. हां, माझ्या बाजूलाच आहेत त्या. सर, पहिला कार्यक्रम आपल्यासाठी नैसर्गिक तोच आहे की आपल्यासोबत जी मारहाण झाली होती त्याचा सोशल मीडियावर टीव्हीवर ते व्हिडिओ व्हायरल करा, पण त्यानंतर सुद्धा खरं तर कायद्याचं नॉलेज आमच्यापेक्षा कदाचित तुम्हाला जास्त आहे, कारण तुम्ही ते व्यवसायामध्ये आहात. त्यानंतर कुठल्याही प्रकारची तक्रार अद्याप झाली नसल्याची पोलिसांनी आम्हाला सांगितलं. काय नेमकं वास्तव आहे? परळी विधानसभा मतदारसंघासाठी काल 20 तारखेला मतदान प्रक्रिया सकाळी सुरू झाल्यानंतर मी आणि उमेदवार राजसाहेब देशमुख घाटनांदूरमध्ये असताना जलालपूरमधून फोन आला आणि तिथं महिलांना मारहाण केली आणि त्या ठिकाणी बोगस वोटिंग चालू आहे हे माहीत झाल्यानंतर आम्ही सुधामतीताई, राजेश देशमुख आम्ही सगळे जलालपूरला गेलो. जलालपूर या ठिकाणी जे गाव होतं त्या गावात जाऊन मतदारांना धीर दिला आणि त्यानंतर त्या बूथवर गेलो तर ते बूथ पूर्ण कॅप्चर केलेलं होतं आणि तिथं बोगस वोटिंग चालू होते. एकच माणूसमध्ये बटन दाबत होता. हे जेव्हा माहीत झालं तेव्हा उमेदवार आतमध्ये गेले आणि मग त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा बोलवली. परळीचे PSI तिथं आलते आणि मग जलालपूरचं घटनाक्रम बूथ सुरळीत सुरू झाल्यानंतर बँक कॉलनीमध्ये बूथ कॅप्चर झालं म्हणून माहीत झालं. मग आम्ही बँक कॉलनीमध्ये गेलो. मी, सुधामतीताई गुट्टे आणि राजेश देशमुख आम्ही त्या बाउंड्रीच्या बाहेर थांबलो होतो. उमेदवार आतमध्ये गेले. मध्ये एकच माणूस बटन दाबत होता हे उमेदवारांनी स्वतः पाहिलं आणि त्या ठिकाणी मतदारांना धमकावलं जात होतं. मतदारांना मतदान प्रक्रियेमध्ये येऊ दिलं जात नव्हतं आणि उमेदवारांचे जे गार्ड होते त्या गार्डलाही धक्काबुक्की झाली, त्यांनाही त्यांच्या शासकीय कर्तव्यापासून दूर ठेवलं. हा सगळा घटनाक्रम त्या ठिकाणी बंदोबस्ताला असलेले जे पोलीस कर्मचारी होते ते पाहत होते उघड्या डोळ्याने आणि मग गार्डला मध्ये गेल्यानंतर पुन्हा त्यांनी मोर्चा गुट्टे मावशीच्या गाडीकडे वळवला. गाडीवर दगडफेक केली. बाबा शिंदे म्हणून एक आमचे सहकारी होते त्यांना मारहाण केली आणि त्यानंतर त्यांनी मला टार्गेट केलं. मला मारहाण केली. मी कोर्टात का गेलो, हे 122 सेन्सिटिव्ह बूथ का डिक्लेअर करण्यासाठी तू कोर्टात कशाला गेला, तुझी बघतो आणि तुला खलास करतो असं म्हणून तो कैलास फड, त्याचा मुलगा आणि बाकी इतर काही गुंड होते, त्या गाडीचा ड्रायव्हर एक होता आणि बाकी काही जण होते, त्यांनी मला जीवे मारण्याच्या उद्देशानं माझ्यावर प्राणघातक हल्ला केला. हे सर्व पोलीस यंत्रणा, तिथं जे बंदोबस्तावर पोलीस होते हे पाहत होते
आणि त्यांचं जे म्हणणं आता तुमच्याकडनं मला कळालं की आम्ही तक्रार दिली नाही. तर एनीवन कॅन कीप क्रिमिनल लॉ इन मोशन ही कायद्यामधली कन्सेप्ट आहे. पोलीसच्या समोर जर एखादा घटना घडलेली असेल तर पोलिसांनी बघ्याची भूमिका घ्यायची नाही असं सुप्रीम कोर्ट सांगतंय. आणि पोलिसांनी तात्काळ त्या झालेल्या घटनेबाबत पोलीस स्टेशनला तक्रार देणं नोंदवणं हे पोलिसांचं आद्य कर्तव्य, तो त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे. आणि मी ते पाहत होतो की हा पोलीस कर्मचारी काही तक्रार देईल का ह्या घटनेबाबत, पण मला आजपर्यंत कळालं की त्यानं काहीही तक्रार दिली नाही. माझा तक्रारीचा जो विषय आहे, आम्ही नंतर SP साहेबांना भेटलो. SP साहेबांची आमची भेट झाली सुगावच्या तिथं. त्यांना आम्ही हा घटनाक्रम सांगितला आणि SP साहेबांना म्हणले की साहेब गुन्हा दाखल करायचे आदेश द्या. तर ते म्हणले तुम्ही परळीला जाऊन तक्रार द्या. परळीमध्ये माझ्या जीविताला धोका होता काल म्हणून मी परळी शहरात गेलो नाही. पण आज सकाळी मला माहीत झालं की आता हे काही गुन्हा दाखल करत नाहीत. मी स्पीड पोस्टानं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री, पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना स्पीड पोस्टानं मी तक्रारी अर्ज दिलेला आहे. इवन मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेबांना ईमेलसुद्धा केलेला आहे काल जो काही घटनाक्रम झाला त्या घटनेबाबत तक्रार दिल्याबाबत. तुम्ही तुमच्या पक्षाच्या वरिष्ठांशी यावर काही चर्चा केली? आजचं जे प्रकार झाले पक्षाच्या वरिष्ठांनीच ह्या घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे. त्यांचे जे ऑफिशियल जे काही सोशल मीडियाचे अकाउंट आहेत त्यावरती हा सगळा प्रकार त्यांनी पक्षाच्या वतीनं टाकण्यात आलेला आहे आणि ह्या घटनेचा पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध केलेला आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.